लोकांनी म्हणलं कस का आंधळा कावळा कस का गवसाला, त्याला आला ना अभिमान, उगाच नाही गवसाला म्हणे. भजनच तसं, टाळ्यात तशा वाजू लागलो, टाळी वाजविली तो कशी तो पुढचा माणूस म्हणला, असे हात केले कावळा गेला उडून. तसं नरदे आला मिळाला, भजन नाही केला तितक्या वेळात गेला निघून. आता आता कळो येईल अंत काळी, प्राण प्राणाचे वेळी राहते निराळी, रांडा पोरे सकळ येत नाहीत भाऊ, बायको धरू देतात उभी, देह घराची कामिनी, ती तो राहिली भुवनी, मी तो जळतसे संसाने, अग्नी सवे इकला, गण आले गोत्र झाले, आणि सगळे कोण नाही जन हे द्यायला घेतल्याचे, बरवा चाले धंदा. आणि भाऊ आता सक्रात झाली आमच्या इकडे, तर का दागिने नाही आणले, दागिने का आणून त्यानं काय केलं ते कोण ठेवले, तर 70,000 रुपये भाव होता, 65, आणि सोडून आणायचे मला झाला 140. सोयाबीनचे भाव इथे भाऊ साखरात नाही काही काही. शेवटचा शब्द आहे, आज ना कान आता या धनाची वय तुटी, इथं काय गाथा आणि स्त्री व सोसोनी लागे पाठी, पुढं नावडे तुमच्या गोष्टी, अवघड आहे, सोपं नाही. एका गावात एक माणूस वारला पा, एक म्हणजे चांगला कार्यकर्ता होता, सगळ्यांच्या अर्ध्या पगारी, हाफ तिकीट, सोयरीकी, ते विचारात का काय होते माणसाचं काय हप्ते काय, असा गाव रडू लागलं सगळं. आणि तिथून एक साधू चालले होते, म्हणले काय काल माय गाव रडू लागलं, माय बाप बी होती, बाप म्हणे मला न्यायचं असतं, माया वाघाला ठेवायचं असतं, माय बी तसंच म्हणे. हळूहळू बायको म्हणू लागली, त्याला कोणी दिले असते म्हणे, मी गेले असते तर बरं होत. तिथून एक साधू चालले होते, ते म्हणले काय झालं, असं असं झालंय म्हणले, रडू नका म्हणले, ते उठतंय. ते म्हणले तुमची पुण्यतिथी ती आम्हीच करू. त्या गाईचं दुधानं म्हणले तांब्याभर आणलं, त्या मळेहून फिरविलं, भाजणीकडे हात केलाय, सगळेच म्हणले आम्ही या गावचेच नाही. काही गावातले केलं, ते म्हणले आमचे सोयरे नाहीत, काही नाही, आम्ही पाहुणे नाहीत ते. जाऊ दे म्हणले, उशीर व्हायला, भाव कितलेले म्हणले घेता का, नाही म्हणले आमचे खुटत पण तोडलेत, आम्ही सुतक नाही देत ते पुण्यात. मोठ्या भावाला म्हणले घ्या ना, ते म्हणला 12 वर्ष झालं व्हायलाय, हो काही संबंध नाहीत आमचे. लोक म्हणले जाऊ द्या, इथं माझा सारखा होता उगा वेळ घालू नका, ते म्हाताऱ्याला द्या म्हणले, मोर दे त्या, आणि उठू द्या पोरग. म्हाताऱ्याला म्हणले बाबा हे दूध तुम्ही प्या, तुम्ही मरणार, आणि पोरग. म्हाताऱ्यानं तांबे हातात घेतला आणि म्हणी म्हातारी म्हणू लागली आहे मारायचे कुठे ती. कोणी नाही भाऊ, विनोद सोडा, पण आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख म्हणे. आपण तुकोबारायाचा अनुभव सांगू लागलो, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. शिवाजी राजानं असं पाकिट नाही, माहुरा ताटच आणलं सोन्याचं भरून. तुकाराम महाराज काय म्हणले, देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. आम्हाला धन नाही पाहिजे, तुका म्हणे धन आम्हा मृत्तिके समान. तुका
तुका म्हणे धन आमागो मासा समान, तुका म्हणे धन अमुचे निज नारायण. तुम्ही एक काम करा राजे, गळ्यात तुळशीची माळ घाला, मस्तकान लावा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, नाही एका हरी नामे वीन. सोनं नाही आवडलं नाही का, बाई नाही आवडली. काही लोक असे विचित्र होते, एका महिलाला पोरीला भंडारा डोंगरावर पाठविलं, तिच्या अंगावर 2 किलोचे दागिने, पुण्यामध्ये बंगला, खूप सुंदर दिसायला नाटी नेसविली, आणि जाय म्हणले महाराजाला म्हणा मला वाटतं मी तुम्हाला पती करावं. कसं नव्हते आवडत, काय म्हणले महाराज, झाले व तू माते न करी सायास, परविया नारी रखमाई समान, परविया नारी रखमाई समान, परविया नारी रखमाई समान, परविया रखमाई समान. मान लिया धन काय बेचैनी, मान लिया महाराज म्हणले माय जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसनो हे. माय म्हणले महाराज बाईनं खाली म्हणते नको केला, मान खाली घातली. तुला नवराच करायचं म्हणले तर लोक का कमी आहेत का, मीच एक काय. तू का म्हणे तू जो पाहिजे भरतार, तरी का ते नर थोडे झाले. काय वागणं होतं, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्तत्वे, देवतया जवळी असे, पापनाशी दर्शनी, काम क्रोधा नाही चाली, होती झाली क्षमता. तुका म्हणे वेदा वेद गेला वाद खंडोनी. संसार विते हा निराशेविने नटला, हा जसा पारदेच्या हातातून सुटला आहे की नाही. म्हणून काठीनं नाही मारलं, कुपाटीनच मारलं ते याला तुकोबारायला. बंबाजीनं महाराज म्हणले बरवे केले तोबा बरवे केले रे, आणि पाहून या क्षमांगी काट्यावरी मारविले रे. काहीच नाही आवडायचं देव, त्याच्यामुळे कामात काम टाकायचे नाही. ग्रस्त आश्रम सगळ्यात चांगला आहे, सगळं भार सांभाळतो का नाही. जरी झाला संन्यासी, दुपारच्या वेळेला माधवगिरीला आपल्या दारात यावं लागते का नाही की. म्हणून संसार म्हणजे काय, याला माहीत मारायचं. आणि हे सगळं अद्रष्टा नाही ज्याचे त्याच्या नशिबानं. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाहे मान, का सोस करशी वाया. भजमना भाग्याचे निवडचे, बुद्धिमाचे निमिषे, संपत्ती जात आपलीशे घर घे. भाग्यवान माणूस असला त्याने व्यवसाय केला की पैसे मिळते, दरिद्री माणसानं केला की काय नाही. अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू. पुनवे का पुनवे जैसा सीतास्नो पौर्णिमेचा, पौर्णिमेचा चंद्र अमुष्याला. मग माणसं म्हणतात ना लय मोठे पाटील होते हो, माझ्या लहानपणी 2 खांड्यात बैलच होते, आणि आता दारात काहीच नाही. अदृष्ट उदास झालं ठीक आहे. आणि भाग्यवान माणसानं वाळू हातात धरली तर सोनं होत आहे, आणि दरिद्री माणसाला सोन्याचा हात लागले तरी कोळीचे होते. असं अभंगात केलं बरं. काय काय सर्प विंचू दिसे, धना भाग्या कोळसे, हे सगळं अभंगात लिहिलंय. आपल्या मनचं काहीच नाही. म्हणून हे परमार्थ महाधन किती किती महाराज संतन उपकार केले. अमृत अनुभव मोडोनी माया गुंजरू,
मुक्त मोतियाचा उगरू जेवविता श्री गुरु निवृत्ती बंधू. मायेचं अज्ञान मोडून टाकलं आणि आपल्याला खालचं धन दिसायचं नाही म्हणून डोळ्यात अंजन घातलं. कृष्ण अंजन एक वेळा डोळा घालिता ढळ, तिमिर दुःख गेले पेटले भ्रांतीचे पटळ. नाही का पायाळाच्या गुन्हे पडले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. कैवल्य कनकाच्या दाना, जोड कळशी थोडा साना, दृश्याचेही दृश्य ना पाडा उजो. म्हणून सतत भजन करायचं, कधी मधी नाही. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. एका जनार्दनी नित्य एका जनार्दनी नित्य हरीचे, कीर्तन असे निसैनी सदा हत्य चिंतन. आशेनी शेनी सदा हरीचे. झाले जगे तोचे या देहाची येता मरण, भरताची मृगाचे ध्यान, म्हणून मृग देहे पावला जाण. जन्मांत कारण ऐशी झाली. एका 24 सांगितलं मृगाला, भरताला हरण व्हायचं काऊन काम पडलं, फक्त हरण ध्यानात आलं म्हणून. हे आपल्याला सांगायले. मग हरणाचं ध्यान केलं तर हरण होत आहे, बैलाचं ध्यान केलं बैल होणार नाही का. नाटाच्या अभंगात लिहिलं, चित्ती दरवे द्वारा पुत्रादी संपत्ती, समानते होती नर पशु. आज नर हे, उद्या कोण होते, पशु होते. ध्यानात आलं तर मग त्याच्यामुळे कृष्णाचं ध्यान करायचं, देवाचं ध्यान करायचं. आणि देवाचं ध्यान केलं तर देव होते. देव होईल म्हणतील ते होती. म्हण हे राम झाले, म्हण हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे. सोपं सांगतो, मिठे मीठपणाचा लोभो, सांडून सिंधुत्वाचा घेतला लाभो. आमध्ये उनी शंभू शंभवी झालो अमृतानुभव. मिठानं पाण्यात उडी मारली, आता काय झालं ते, पाणी बुडून मिठाते, मिठाती आणि मग काय राहिलं, पाणी मीठ काही वेगळं झाले का नाही. पुन्हा दुसरा अभंगात लिहिलं, जळात आटले लवण जैसे जळ म्हणजे पाणी. लोहे तारी ताने राळे, लोहे तारी ताने राळे, लोहे तारी ताने राळे. सारिता निराळे. तसा जीव जीव राहत नाही, जीव अवघा देव आणि खोटा नागवी संदेह. संदेहाच्या सुटल्या आगाठी झालो पोटी शीतळ. गंगा समुद्राला गेली रे गेली, तू काय म्हणे गंगा सागर संगमी, आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आता सगळ्यांना हातवरी करा, आता झोपू नका. महिला मंडळ आनंदी झाली. अरे वा, हरी बाप्पा.
झाली आळंदी. मला काय आनंद आहे. तुका म्हणे कोटी कुळेची पुणे आणि भावे गाता गीत विठोबाचे. आपला उद्धार होईल याचं काही नवल नाही. कोटी कुळाचा उद्धार होईन. आवडीने व्हावे हरिनाम घेची. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. किंवा भाव वळे आकळे रिनाकळे करतळे आवळे तैसा हारी. आता तर नाम चिंतन करायचं, पण किती काम असलं तरी करायचं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम किंवा नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जिथे तेथे. जिथं असताना म्हणजे लहान वयात तरुणपणात म्हातारपणी भिताडाला टेकून देऊस तर जिथं असताना तिथं म्हणजे घरी मंदिरात शेतात कुठं यात्रेला गेले तरी म्हणा, हे की नाही. आणि काव्हाय म्हणा काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षी शेवटच्या श्वासापर्यंत. तो का म्हणे देहे पडो या चिंतने आणि पुढे लागे येणे याची लागी. असं नाम चिंतनाचं महत्व आहे. कीर्तनाचे नि नटनाचे नासेले व्यवसाय चित्ताचे. जे नामाची नाही पापाची आईसे केले. यम दमा अवकाळा आणली तीर्थे पायावनी उठविली. यमलोकीची कुंटली राहते आगळी. यमू मने कोणाते यमावे दमू मने कोणाते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे दोष कंदाची नाही. म्हणून संताची संगत करायची. निमिषार्ध सत्संगती. कोण्या संताची? ज्ञानोबा राहायची म्हणजे ज्ञानेश्वरी वाचवायची. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी सासरवाडी. ज्ञान ओया ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी. वाचील जो कोणी जनी त्याची लोकांनी, है की नाही. म्हणून डोळे जो रूप चांगले आहेत. डोळेपणाचे राहिले ते आपले राहते. कान जो रूप चांगले आहेत हे सगळे सोडून चालले. चालले सोबती काय मानिली निचिंती. आपल्या बरोबर जन्माला आलेले गेले. चालले म्हणजे बाहेरचे नाही. केस पांढरा झाला पहिलं नोटीस. दात पडले पुन्हा डोळ्याचं एकदा ऑपरेशन केलं. काळे केस केले. कसे केले वरून समाजातून होते का. वरच्या ढोंगानं काय करता. एका बाईला मुलगाच होईना. तिच्या सासूनं सांगितलं पोराला हो दी सप्ता तुला दुसरीच बायको करून देते. ती बी लय हुशार होती. विठ्ठलबुवा काय केलं तिनं. वांजेने दाखविले गरवार लक्षण. चिरगुटे घालून वाढविले फोटो. चिरगुटे घालून महाराज सांगली चिरगुटे घालून वाढविले पोट. सगळ्या गावात बोबाट केला गरवार बोबाट. जगामध्ये सासूला म्हणून लागली मला ताक खावा वाटायला मिरच्या. लटकेची ढवळे दाखवी प्रकार. दूध असताना पोर पोटी नाही का होईल मुलगा. मी सांगितलं पहिल्यानंच बाई म्हणजे बुद्धी आणि मुलगा म्हणजे बोध पुत्र होईल तेव्हा. आणि ममता मथारी बस झालं ना कीर्तन का करू काय का.